हेच साडी सापडली का तिला द्यायला? हां, एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या आहे म्हटलं की तू किती किती वेळा घालतं म्हटलं बाहेर येताना जाताना, आणि ही साडी दिली का तिला तू? माहीत नाही का, पाहुणे पाहायला आला म्हणजे चांगली साडी द्यावं लागत असते, घालावं लागते. एवढी चांगली पोरगी आहे, आताच तर तशी चांगली दिसते म्हणा, पण एकदम चांगल्या नवीन नवीन साडी ना ते उठून दिसते. चांगली चांगली साडी दे ना तिला. हो आई, मी म्हटलं पण ती ऐकली तर बरं ना. तुम्हाला असं वाटतं का मीच दिली नाही आहे ना? तुम्हाला तुम्हाला सगळं माझंच दिसते. मी दिली ना तिला साडी, पण ती नाही म्हणते. ती तिचंच मनाचं लावून राहिली, माझं काहीच ऐकत नाही. ते तुम्हीच सांगा तिला समजून आता काय आहे तर. ती गई चांगली साडी काढून ती वाली आहे ना चांगली, तू त्या दिवशी घातली होती, कुठेतरी गेली होती. फक्त नेहमी घालत नाही, एखाद्या डाव घालतात, ती वाली दे तिला. वाई देतो. पण तिला मग विचारा घालते की नाही घालत, तर आपलीच लावते ती तर. ते घालते अशी कशी घालत नाही, मी सांगितल्यावर घालते ते तर ना बाई गीता. हो घालते ना मी. हो गीता, तू अशीच घातली होती का साडी? आई मी काठापदराचीच घालत होती. ती बारीक आहे तर तिला लाट काटापत्राची देणं, जराशी लट्ट लुट्ट दिसते. हां हो चल बाई, मग वेळ वेळ होऊन राहिला, पटकन देऊन देते, अधिक घालायला वेळ लागते ना. ते तिला चांगली पद्धतशीर नेसून घेसून साडी. हां हो मीच देते, माझा श्रीने उठला पाहिजे आता. त्याची काय काळजी करतो आहे ना मी. झालं तिकडलं पोहे घ्यायचं सगळं झालं आहे, पाहुणे येले पाणी गिनी दिलं आहे, आता लवकर लवकर इले साडी दे घालून. आता डबल डबल काम करायला लागून राहिलं आणि थेच सकाळी येत नाही मी इकडे. हां तुझी जबाबदारी आता नीता, तिला गीताला चांगली साडी गिडी घालून दे, चांगलं कर तिला तयार. तिकडे जबाबदारी आहे, आम्ही तिकडे पाहतो. पोहे पोहे चहा पाणी सगळं आम्हीच करतो, तू काय टेन्शन, आई आहे आमच्यासोबत. तुम्ही तिकडलं बघा, मी गेला साडी गिडी तोपर्यंत मी करून देते हिला बरोबर. आई 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार. पूर्ण मागच राहिली, कधी सुंदर राहिले मागं. मी एकटा समोर आलो काय, तो इथं कळायला वेळ लागते ना, माझ्या चप्पल बरं निघालो. तुम्ही का बरं उभे, बसा बसा. हो बसतो आम्ही. नाही बाई पहिले तुम्ही. हो राजू, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. लय असं वाटून राहिलं का तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मी. पण कुठं कुठं पाहिलं हे आठवून नाही राहिलं. आपला पोरगा आहे, त्याला अवॉर्ड फंक्शन मध्ये आम्ही गेलो होतो, तेव्हा तुम्ही मला दिसल्यासारखे वाटून राहिले. काहीतरी कोणाला तरी तुमच्यावाला अवॉर्ड भेटला होता वाटते. हो आत्ता आठवलं, आमच्या श्यामला मागच्या वर्षी बेस्ट इंजिनियर म्हणून अवॉर्ड भेटला होता. त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं होतं, आम्ही स्टेजवर गेलो होतो. पण मी तुम्हाला पाहिलं होतं, पण नेमकं कुठं पाहिलं हे नाही आठवतं तुम्हाला. हो असं असलं, हा तिथंच भेटलोय मग आपण. बरं वाटलं तरी होतं का आपल्याला कधीतरी भेटवीन म्हणून. पहा बरं कुठं कुठे माणसाची ओळखी दिसली का, होतेच ना. पण राजू पहा बरं, तिची तुमची ओळखी इथं निघाली ना, पहा बरं. जे गप्पा मारणार होते तेवढ्या उशिरात मी पाणी आणतो. कशी काय आणते तिथं कार्यक्रमात त्या? हा पोरगा आहे ना आता लग्नाचा, याच पोराच्या कंपनीनं अरेंज केला होता तो कार्यक्रम. तर म्हणून आम्हाला बोलावलं होतं. आमचं सर्व कुटुंबच राहते, काही कार्यक्रम असला का त्याच्या कंपनीचा. कंपनीचा पोरगा तर मग यांनी काही तर सांगितलं नाही मला, फक्त इंजिनियर आहे म्हणे पोरगा, तेवढंच सांगितलं होतं. मला खूप वेळ झाला हो राजू. तुम्हाला घरगीर दिसला नाही का, व्यवस्थित त्रास झाला का तुम्हाला? नाही आम्हाला त्रास नाही झाला, दिसले आम्हाला लवकरच. पण आमचं कसं झालं, आम्ही गेलो होतो, आता नाहीतरी याला संडेला सुट्टी राहते, तसं काही सुट्टी राहत नाही, टाईम नाही राहत. गॅस रस्त्याच्या 2-3 मुली होत्या, त्या बघून घेतल्या आम्ही, म्हणून आम्हाला वेळ झाला, नाही तर आम्ही लवकर आलो असतो. पहिले फक्त तुमच्याच घरी यायचं होतं पाहणीला, पण ते 2 अधिक निरोप आले, तर म्हटलं चला पाहून घेऊ आपण. बाबाला म्हटलं. कोण आहे तुमचे? आमची जवळ आहे, लेक्चरर आहे कॉलेजवर. ज्युनियर कॉलेजला का सिनियर कॉलेजला? सिनियर कॉलेजला लेक्चरर आहे. अच्छा अच्छा. त्याची बुवाच्या भल्या वय काय बा, भातच वय की निघते बुवाची. त्यांचं काय नाही पण आता. जीव आहे ना, मोठी पोरगी आमची मोठी सून आहे. एक अधिक लाईनी सून आहे, 2 पोरं आहे. जो लाईना मुलगा आहे ना, त्याच्याच अवॉर्ड फंक्शनला गेलो होतो आम्ही. ओळखी निघाली पहा बरं आपली. मला वाटलं एकदम अनोळखी काम आहे म्हणून, नेमकं आपल्याला इथं ओळखी निघाली ना. पण हो पाणी घ्या. नको नको, आम्हाला काहीच पाहिजे नाही. तुम्ही घ्या ना पाणी. मलाही नको पाणी, नको पाणी, आम्ही कुणीच पाणी पित नाही. एकाने पाणी घेतलं नाही तुम्ही तिघांपैकी? हो तसं नाही आहे, आम्ही 2-3 मुली पाहून आलो, तर 2-3 ठिकाणी आमचं चहा पाणी पोहे सगळं झालं ना, त्याच्यामुळे पोट पूर्ण भरलं आहे. फक्त आम्ही मुलीला बघायला चालू आहे. पोहे काही करायला लावू नका, कारण आमचे पोट भरले आहे, समजून घेणार जीव. थोडे थोडे घ्या पोहे, कसं आहे चांगलं नडत. तुम्ही आले आमच्या घरी, निदान पोहे तर घ्या राजीव, थोडेसे तरी पोहे खाना, नाही जास्त खात. इतकं फोर्स न करू. पोट जर रिकामं असतं तर आम्हीच खाल्ले असते ना पोहे. फक्त आता तुम्ही एवढंच जर म्हणता तर एक कप चहा देऊन द्या, जाऊ द्या. काही आता तुमचं काही ना काही मान ठेवणं झालं ना. पोहे नको करू करायला लावू, चहाच घेऊन ये मग. राजीव आम्हाला तुम्ही चहा घ्यायला लावला, तुम्हीच नाही घेतला, असं कसं जमणार आहे? घ्या तुम्ही चहा. हो राजू, तुमच्यासोबत घेतला नसता का चहा? काऊन नाही घेतला असं तुम्हाला माहीत आहे ना, समजते ना आजकाल. शुगर आहे ना राजीव मुले, नाही तर मी काय मागं येऊ का चहा प्याले? 3-4 दिवसातून घेऊ. आपण तर चाय लवरच होतो. मला इंग्लिश शब्द चाय लवर ना, आता तसं असलं तर घ्याय नाही लागत, नाही तर मग इकडे तब्येत बिघडते ना. आपला मोठा पोरगाव आहे, तर यायचा जवळ वय या. राम 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 राम. तुम्हाला बघितलं असं मग मी अवॉर्ड फंक्शन मध्ये. शक्यच नाही झालं होतं अवॉर्डला येणं. कसं आहे, माझी ड्युटी होती ना, मी त्या दिवशी सुट्टी घेतली, पण मला सुट्टी भेटली नाही, कारण मी त्याच्या अगोदर खूप सुट्ट्या काढल्या होत्या ना, म्हणून.
पोरीवाला तसंच आहे. बाबू पोरीला बोलाव ना. हो मी त्याला घेऊन येते. विचारावं जवळ बुवा प्रश्न, मी काही विचारत नाही. जवळ मान द्यायला लागते ना पहिले. हो दे ना जवाईले मान. जवळ बुवा मी पोराचं जवळ होय. हा आणि हा आहे पोरगा मापाशी बसलेला. पाहून घ्या पोराले. हो पोरगी जरा म्हणजे घरात बसून राहिली. तुझं नाव काय ग? नाव गीता. पूर्ण नाव विचारत आहे मी. गीता अशी चांगली बोलून नाही राहिली. तिच्या मनात काय आहे काय माहित. ते रशी चांगली बोलते, आज अशी नाराज असल्यासारखी वाटून राहिली. पण काही रागवलं गिगवलं असं काही हिला. माझं नाव गीता गणपत लावल किडे. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण MBA झालेलं आहे. तर आता चांगली बोलून राहिली. पहिले अशी म्हणून अशी नाराजात बोलली असं ते पहिले असं. तुमची किती आहे बाई? चेक. पोराची उंची 5'2" आहे. ते जमते ना. काही पोराला विचारायचं आहे का तुले? नाही, मला काहीच विचारायचं नाही. बाबू काही प्रश्न विचारायचे आहे का विचार. तुम्ही कुठून शिकल्या? पुणे युनिव्हर्सिटीमधून माझं जे आहे MBA ते पूर्ण झालं आहे. जॉब वगैरे काही करत नाही का? तर जस्ट झालं ना, जर करण्याचा मला चान्स मिळाला तर मी करेलच. अच्छा चला बाबा माझं विचारू शकते तू. केलं मला आणि प्रश्न विचारले यांना काय. पोरगी आपली जे भारी हुशार आहे. कधी हिचा पहिलाच नंबर आहे. ते मुलगा हुशार आहे. आमचाही मुलगा कंपनी चांगला पुसलाय ना. हुशार होता तेव्हाच लागला ना जॉब ना. ते तर आहेच, हुशार असल्यावरच लागला ना तो. घ्या का नंतर घरले काले फोन. सध्या विचार करतो बा. थोडंसं मला पोरगी नाराज वाटली पहिले मग करा. ते एकदमच नाही सांगा या म्हणून. विचारपूस चांगली करा, त्याच्यानंतर येईल बोलावून घ्या. येतो मग आम्ही. करतो तुम्हाला फोन. कधी यायचं काय यायचं पोराला विचारायचं आहे ना. मग पोराचं जरासं डिसिजन घ्यायला लागते ना. त्याच्यानंतर बोलावतो आम्ही तुम्हाला फोन करून. हो तुमची जशी इच्छा तशी. करा मग कॉल. या मग कुठं आले गेले म्हणजे येत जा. ओळखी पाळखी ठेवा बा तुम्ही आमची. चला दादा येतो मग. या ओळखी पाळखी ठेवा मग. काय राजे ओळखी पाळखी नाही ठेवा. आपली पहिली ओळखीत नव्हती तरी आपण ओळखलं नाही का. मला ओळखी पैकी राहीन नाही आता बस. येतो का चांगला आहे लेखाले. पोराचा बापही चांगला आहे. आता येईनं बोलावलं पाहिजे. पण आता ह्या पोरीच्या इच्छेले मी सोडून येतो. म्हटलं राजीव तुम्हाला पोरग गिरग त्याचं चांगलं वाटून राहिलं असतं. जमलं तर पहा तुम्ही. आणि जराशी माहिती घे ती काढा. आणि जर त्यानं जर मागितलं तर देऊनच द्या मला. कारण पोरगंही चांगलं वाटलं. पण जराशी माहिती घेणे गरजेचं असते म्हणा. तेही माहिती घेऊ आपण. तुम्ही त्याच्या पण तुम्ही विचार करू आपण. आपल्याला त्याच्या घरी झाला ना. एकदम काय विचार करायला पुरून काय. पहिले त्याचं घर दार सगळं व्यवस्थित असलं पाहा लागेल ना. राजे माणुसकीचे आहे ना माणसं. आणि घरदार तर चांगलं असं नसतं त्याचं. आता एवढं सारं असल्यावर पोरगंही चांगला आहे. चांगल्या कंपनीत आहे ना. आम्हाला माहिती आहे ते चांगली कंपनी आहे म्हणून. तुमचंही बरोबर आहे. पण तरी आता पोरा गिराची माहिती घ्यायला लागेल ना. एकदम कसं काय एकदम नाही हो म्हणतायत ना. तिथं काढूच म्हणा आपण तसं. त्याच्या फोनाची वाट आहे. त्याचा फोन आला का आपण चाललो जाऊ मग पाहिले. ते तर आहेच.